सुंदर दिसत आहे तू. तुला माझ्या हातचा मेकअप आवडला ना? हो ताई, मला तुमच्या हातचा मेकअप आवडला. खूप छान मेकअप केला तुम्ही ना, एकदम ब्युटिशियन सारखा. नाही ग, एकदम ब्युटिशियन सारखा तर नाही, पण जसा आहे ते तसा करून दिला. तशी पण तू सुंदर आहे, तुला काही मेकअपची एवढी काही गरज नाही आहे. आता बघ, जगदीश भाऊजी तुला बघतील ना तर बघतच राहतील. खरं खूप सुंदर दिसत आहे तू. खरं का ताई, खूप सुंदर दिसत आहे का मी? खरंच खूप सुंदर दिसत आहे. तू आता रेडी झाली, चल आता स्टेजवर. हो ताई. आता माहिती आहे तुम्ही तयारच नाही झाले का अजून? हां आनंदी, तयार नाही झाली का तू? झाली ना, तयार झालेली दिसू राहिली. आता करायला मेकअप करायचा नाही, आता झाला, आता मेकअप नाही राहिला. झाली, तयार झाली आनंदी. झाली का तयार ना? म्हटलं माय किती टाईम लावता आणि किती नाही मेकअपले. माय पाय बरं किती लवकर तयार होतो मी. पाय मी तयार बी झाली लगे. आता तुम्ही कोणता नवरी नाही की तयार व्हायला तुम्हाला टाईम लागेल. आता नवरींचा मेकअप करायला थोडा टाईमच लागते ना. हो हो, माहीत आहे मला टाईम लागते. चला, पाहुणे रावणे येणं चालू झाले, चला लवकर. आता माझे आई बाबा, शांता काकू वगैरे सगळे आले का माझ्या घरचे लोक? नाही, ते लोक नाही आले अजून, बस येतीनच ते, आता येण्यातच असतील. हो का आता नाही आले का ते अजून? नाही आले नाही अजून, बस येतीनच ते बी. हो का आता? मी काय म्हणतो मोहिनी, आता मेकअप वगैरे सर्व झालं ना तुमचं? झालं ना सर्व? आता लवकर नवरीला स्टेजवर घेऊन ये. हो आता आणतो ना. बरं मी चालली मग. इले आण तू. हो आता. चल माहिती, मी जातो. मग मैत्रिणी वाट पाहत असेल माया. चल आनंदी. नाही तर आता अजून बोलते. चल लवकर स्टेजवर. आताला फक्त बोलायचा चान्स पाहिजे सुनाईले, बस. बरं चला ताई. अरे जगदीश भाऊजी, तुम्ही? तुम्हाला वेटच नाही होत आहे ना? आनंदी कशी दिसत आहे तुम्हाला बघायचंच होतं. हो हो वहिनी. ठीक आहे, बोला तुम्ही दोघं. मी येते, थोडीशी मला बी काम आहे. थांबा ना वहिनी तुम्ही बी. नाही, मी कशाला थांबू? हां, बोला ना तुम्ही दोघं. नाही तर तुमचं दोघांचं बोलणं नाही होणार. कबाब मी अड्डी बनून जाणार मी. नाही, मी जाते. तुम्ही बोला दोघं. आणि हो, आता तुम्ही आनंदीला स्टेजवर घेऊन या. मी जाते. नाही वहिनी, थांबा ना. नाही, बोला तुम्ही. मी जाते. बरं ठीक आहे वहिनी. वहिनी तुम्ही थांबा ना, मला शरम येते. थांबा तुम्ही. नाही, शरम कसली? हां, मी जाते. बोला तुम्ही दोघं. बरं वहिनी. उभेच राहसान का? बोला ना, काय म्हणत होते? कशासाठी आले होते? काही नाही, तुला बघायला आलो होतो. खरं आनंदी, तू खूप सुंदर दिसत आहे. इश्या, काही पण बोलता का? मी खूप सुंदर दिसत आहे का? खरोखर मध्ये खूप सुंदर दिसत आहे तू. हो का? सांगा काय काम होतं? कशासाठी आले होते? अरे मी तुला विश करायला आलो होतो. आज टेडी डे आहे ना, तर मग मी तुला टेडी बेअर, चॉकलेट आणि रोजेस द्यायला आलो होतो. हॅप्पी टेडी डे. हे काय असते बाप्पा? अरे आता व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, तर रोज डे असते, टेडी डे असते, असतात खूप सारे डे. अच्छा, हे तर मी पहिल्यांदा पाहता बा. आमच्या इकडे तर काही नसते असं. हो का? हे घे, तुझ्यासाठी मी टेडी आणलं, चॉकलेट आणले आणि रोज पण आणले. वाव, चॉकलेट रोज. मला चॉकलेट आहे ना खूप पसंत आहे. खूप पसंत आहे मला चॉकलेट. मला माहिती आहे तुला चॉकलेट खूप पसंत आहे आणि रोज फ्लॉवर पण पसंत आहे ना तुला. अरे हो, तुम्हाला कसं माहीत? नुसतं सांगितलं होतं एकदा फोनवर. अरे तुम्हाला आठवण आहे ना? हो आठवण आहे मला. पण इतके सारे चॉकलेट एखादा बी आणलं असतं तर चाललं असतं. हो घे चॉकलेट घे. आणि टेडी आहे आणि रोज पण आहे. थँक्यू सो मच जगदीशजी, थँक्यू. कशाला थँक्यू? नवरा बायकोला नाही देणार तर मग कोणाला देणार? हो का? द्या ना मग, द्या. हे घे. वाव, किती सुंदर आहे ना टेडी बेअर. वाव, खूप सुंदर आहे. आवडलं ना तुला? मला वाटलंच तुला आवडेल म्हणून. खरंच मनापासून थँक्यू. एवढं स्पेशल ना मला कधीच कोणा फील नाही करवलं. तुम्हीच मला एवढं स्पेशल फील करवलं. अरे बायकोला नाही देणार तर मग कोणाला देणार? कोणाला देणार? मी पण आजपर्यंत कोणालाच टेडी बेअर, चॉकलेट, रोज कधीच नाही दिले. माझे मित्र देत होते पण मी कधीच कोणाला दिलं नाही. आता माझ्या जिंदगीमध्ये हा दिवस आला म्हणून मी तुला दिलं. थँक्यू सो मच. अरे वहिनी आल्या वाटते. हो, ताई आल्या. कोणत्या वहिनी आल्या तर? मोहिनी वहिनी आल्या. जगदीश भाऊजी, झालं का बोलणं? दिला का टेडी? झाला वाटते तुमचा टेडी डे आहे ना? अरे हो वहिनी, टेडी बेअरच द्यायचा होता आनंदीला म्हणून आलो होतो. अच्छा, बोलणं झालं असेल, टेडी देणं झालं असेल तर चला मग आता स्टेजवर. वाट पाहताय तिथंच लोक तुमची. हो वहिनी, चला. नाही तर इथंच बोलत बससान. नाही वहिनी, चला ना. आनंदी, चल. हो वहिनी, हे कुठं ठेवतं? ठेवून दे ना इथंच. कोणी घेऊन गेलं तर? अच्छा, एवढी चिंता आहे ना? जगदीश भाऊजींना टेडी दिलं त्याची एवढी चिंता तुला? नाही ताई, लग्नानंतर पहिलं गिफ्ट दिलं यांनी मला, हे तर हे तर सांभाळून ठेवावंच लागेल ना मला. अच्छा, पहिलं गिफ्ट आहे ना? हो ताई. अरे कोणी नाही नेत, ठेवून दे इथं. लागन तर आपण बाहेरून लॉक लावून घेऊया रूमला, ठीक आहे? ठीक आहे ताई. चला बरं, चला. खूप उशीर होत आहे. हो वहिनी, चला. मी जाते, तुम्ही या दोघं लवकर. आता टाईम नका लावू, नाही तर अजून बोलत बससान. नाही वहिनी, येतो आम्ही बी येतो. मी काय म्हणतो आनंदी, लवकर हे गिफ्ट वगैरे लपून ठेवून दे. जर आत्या आली ना, आत्या म्हणेन गिफ्ट देणं चालू आहे नसन तसं, आणि तिथं पाहुणे वाट पाहत आहे. फालतू बोलीन आता. ठेवून दे बरं लवकर, आणि चला लवकर या तुम्ही दोघं. हो वहिनी, चला.
काय अजय, हा टाईम आहे का बा? हां, याचा हा टाईम आहे का? आपल्या घरचं फंक्शन आहे आणि एवढा टाईम घरचे लोक एवढ्या उशिराने येतील तर मग काय? अरे नाही रे, मी तर लवकर निघालो होतो घरून, पण आता हे बाया तयारी करायला उशीर लागला. तरी आले होते ना आपल्या घरचे, 2 गडी पहिलेच आलेले आहेत ना. हो, दीपक आणि विनोद तर पहिलेच आले, सकाळपासूनच आलेले आहेत ते. हो, मी ना म्हटलं होतं त्याला तुम्ही चालले जा म्हटलं दोघं जण, मग मी येतो घरच्या लोकांना घेऊन. बरं ठीक आहे, जाय मग आता अंदर. या वहिनी, नमस्कार. नमस्कार भाऊजी. ह्या ताई तुमच्या घरच्या आहेत का? हो हो, ही माझी मिसेस आहे. अच्छा, नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. चला मग जातो आम्ही अंदर. या मग तुम्ही, भेटू अंदर. हो हो, भेटू ना अंदर, अंदर भेटू. चल मग विक्रम, जातो मग आम्ही अंदर, जाऊ ना? हो रे अजय, जाय ना अंदर जाय. चला मग येतो ताई आम्ही, अंदर भेटू मग. हो हो ताई, तुम्ही तिघीजणी देराण्या जेठाण्या आहे का? हो हो, आम्ही तिघी देराण्या जेठाण्या आहे. अच्छा अच्छा, या ना तुम्ही अंदर, बोलू ना मग आपण निवांतपणे. हो हो, ठीक आहे ना, ठीक आहे. काय लोक टेन्शन आलीच नाही अजून, किती वेळची वाट पाहू मी तिची, आलीच नाही, दिसलीच नाही. आलीच नाही वाटते. आनंदी वहिनीच्या घरचे कोणीच नाही आले वाटते अजून. कधी येते कंचन, कधी नाही, किती वाट पाहू मी तिची. अरे अक्षय, अक्षय कोणाची वाट पाहत आहे? आली का नाही अजून कंचन? मी किती वेळची वाट पाहू हिची. हां, आलीच नाही अजून. खरं प्रेमामध्ये वाट पाहणं लय भारी जाते, खूपच भारी जाते. अक्षय, ए अक्षय, अक्षय. कोण आवाज देत आहे? अरे रोहिणी, तू बोल ना, काय म्हणत आहे? कोणाची वाट पाहू राहिला तू? हां, कोणाची वाट पाहत होता? अरे हिनं ऐकलं का सर्व माया? हिनं काय काय म्हटलं तर? मी मी नाही नाही नाही, कोणाची नाही. काय असं बोलू राहिला, चोरी पकडल्यासारखं? बोल ना, काय म्हणत आहे? अरे सांग ना मला, मी कशी दिसत आहे? सुंदर दिसत आहे ना मी? तू रोहिणी, तू सुंदर तर दिसत आहे, पण तुझ्याहून जास्त सुंदर माहिती आहे कोण दिसत आहे? कोण दिसत आहे म्हणून जास्त सुंदर? कोण दिसत आहे? तुझ्या मागं सोनूबाई उभी आहे, सोनूबाई दिसत आहे. सोनूबाई? हां, सोनूबाईनं पावरफुल मेकअप केला आज. सोनूबाई जास्त सुंदर दिसत आहे. राहुलजी बी ना कुठे गेले काय माहिती, एवढी चांगली तयारी केली, एवढी सुंदर साडी घातली मी ना, आणि त्याला दाखवतो म्हटलं, निरा दिसूच नाही राहिले कुठं गायब झाले तर. सोनूबाई, ओ सोनूबाई. अरे अक्षय, तू बोल ना, काय म्हणून राहिला? सोनूबाई, खरंच आज खूप सुंदर दिसत आहे तू. हो का रे, मी लय सुंदर दिसू राहिली का? हो, खूप सुंदर दिसत आहे. काय बाप्पा, पहिल्यांदा घातली होती अशी साडी मी ना, म्हटलं मागावर चांगली दिसेल का नाही दिसेल. सुंदर दिसू राहिली ना? हो हो बाई, सुंदर दिसत आहे. पाय ना, तू जियाजी दिसले का तुला कुठं? दिसले का? नाही नाही, मला नाही दिसले, पण जिजाजीला दाखव, तू लय सुंदर दिसली, जिजाजीनं पाहिलं पाहिजे. ना बाप्पा, एवढा मेकअप केला, एवढी तयारी केली, किती वेळची ढूंढू राहील त्या माणसाला, कुठं भेटून नाही राहिलं मला. असतील नाही तर कुठं असतील ना. पायतून बाप्पा कुठं आहे तर? तुला दिसले तर सांगशील, सोनूबाई ढूंढत आहे ना तुम्हाला. हो हो बाई, हो. चल तिकडे ढूंढतो मी त्याला, दिसले तर सांगशील. हो बाई. अरे अक्षय, सांग ना मी कशी दिसत आहे तर? हां, सर्वांची तारीफ करशील, तू हे चांगलं दिसत आहे, ते चांगलं दिसत आहे, पण माझी तारीफ नाही करशील आहे ना? जिले 5 आहे मला, ते तर काही दिसून नाही राहिली. काय म्हणून राहिला, सांग ना कशी दिसत आहे तर, सांग ना लवकर. अच्छा बाबा, खूप सुंदर दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे, ठीक आहे. असाच म्हणून राहिला, सांग ना खरं खरं मध्ये. नाही, खरं चांगली दिसत आहे, मस्त दिसत आहे. चल तुम्ही, काम आहे मला. अरे अक्षय ऐक ना, अक्षय, कधी मी बोलत असली ना तर पळूनच जाते हा. कधीच नाही काही गोष्ट ऐकत नाही. कुठपर्यंत माझी गोष्ट नाही ऐकीन, कधी ना कधी तर ऐकीन ना. पहिले जेव्हा माझ्या प्रेम कळीन ना तेव्हा ऐकीन ना माया. चल वहिनीला जाऊन भेटतो मी, पाहतो वहिनी कशी तयार झाली तर. या काकू, या सुस्वागतम सुस्वागतम. आम्हाला यायला उशीर गिशीर तर नाही झाला ना बाप्पा? नाही नाही काकू, उशीर नाही झाला, या तुमचं स्वागत आहे. कार्यक्रम चालू झाला का रे बा अंदर? नाही नाही, पाहुणे रावणे येणं आता चालू झाले सध्या. या जा ना अंदर, बसा, खुर्च्या आहेत टाकलेल्या, बसा. हो हो, पहिले तर आम्ही आमच्या पोरीला जाऊन भेटतो बा आनंदीले. नवरीन नवरदेव स्टेजवर आहेत, स्टेजवर जाऊन भेटू शकता तुम्ही. नवरी नवरदेव आली बी का स्टेजवर? हो हो, जा ना अंदर जा. बरं ठीक आहे. बेटा, ही तुझी बायको आहे का? हो काकू, ही माझी बायको आहे. काय रे बुवा, लग्नात आली होती पण काही बोलणं नाही झालं रे. आता बोलू ना काकू, हां जा तुम्ही अंदर, बसा गिसा, जेवण खाऊन करा, मग निवांतपणे बोलू आपण. हो हो बेटा, बोलू ना, बोलू. चला मग जातो आम्ही अंदर. हो हो मामाजी, जा. पाहुणे बा, तुम्ही चला ना अंदर. नाही नाही मामीजी, आम्ही पाहुण्याचं स्वागत करायला हवं इथं उभे. हो का, ठीक आहे, जातो मग आम्ही, वाट पाहतो अंदर तुमची. हो आई, जा तुम्ही अंदर, येतोच आम्ही. बरं ठीक आहे, चल शांताबाई, चल अंदर, आनंदीला भेटू. हो चाल. आता माय बाई शांताबाई, लय खर्च केला हो येईनं लग्नावर. हां, लय खर्च केला म्हटलं ना रिसेप्शनसाठी. हो ना बाई, पैशावाली पार्टी आहे, पैशावाले लोक आहे, पैशावाल्या लोकांची गोष्ट सल्लग असते नाही. हो, पण एवढा खर्च करीन नाही का माय बी खर्च? एक पोरगा डॉक्टर आहे, एक पोरगा इंजिनियर आहे, घरी शेती बाडी आहे, हां दाय दाना सर्व घरचा आहे, काय खर्च लागते येईल, मग पैसा नसेल का विचार? तसं बी पोरगा डॉक्टर आहे ना माय बाई, आणि तशी पैशाची काय कमी आहे माय बाई येईल? हां, काही कमी आहे का पैशाची? डॉक्टर पोरगा म्हटलं तर त्या हिशोबानं करावी लागेल ना त्याला रिसेप्शन, त्यानं त्याच्या हिशोबानं बरोबर केलं. तशी लय पैशावाले आहेत हे लोक. आपली आनंदी तुला सुखात पडली बा, लय सुखात पडली. राजकुमारी सारखी दिसत अशी ना आता आपली आनंदी. मग नाही तर काय, माई पोरगी तशी बी कोणत्या राजकुमारीपेक्षा कमी होती? हो बाप्पा, पहिले मला आनंदीला 5 आहे. का हो बाई, खा प्यायचं तर मस्त अशी नेतं. हां, काही अशी लगे. हो, खा प्यायचं सर्व चांगलंच असेल ना. आता एवढं चांगलं रिसेप्शन आहे, पाय ना तिकडे, खाचं किती मोठं लावेलं आहे त्याईनं, तर सर्व चांगलं असेल. बफे म्हणतात ना, बफे आहे इथं. हो ना, नाही बफे आहे ना. शांताबाई, चला लवकर आनंदीला भेटू. हो चाल, आनंदीला भेटू.
अरे अक्षय तर कुठंच नाही दिसू राहिला. मला वाटलं असेल रिसेप्शनमध्ये अक्षय. अक्षय तर दिसतच नाही आहे. कुठं आहे काय माहीत. मी पागला, मी काय वाट पाहू राहिली त्याची. चल नाही मी आनंदीला भेटायला जातो. सगळेजण गेले. वाट पाहत असेल ते नाही. अरे कंचन, कंचन आली वाटते. कंचनच आहे ना हे? हो हो कंचन आहे. माझे डोळे धोका नाही खाऊ शकत. कंचनच आहे. हाय हाय कंचन. अरे बापरे, अक्षय आला वाटते. अरे तुम्ही कसे काय? मी कसं काय म्हणजे जगदीशचा दोस्त आहो ना मी. माहित नाही का तुला? अरे हो माहीत आहे ना. खरं कंचन खूप सुंदर दिसत आहे तू. खूपच सुंदर दिसत आहे. हो का, सुंदर दिसत आहे का मी? हो खूप सुंदर दिसत आहे. आणि एवढा वेळ काऊन लावला यासाठी? मी किती वेळची वाट पाहत होतो. अरे आमची गाडीच पंक्चर झाली होती म्हणून आम्हाला उशीर झाला. मला सांगायला पाहिजे होतं. मी आलो असतो गाडी घेऊन घ्यायला. हो का? मी किती वेळची वाट पाहत होतो. खूप वेळची वाट पाहत होतो तुझी. कशासाठी वाट पाहत होते? काय एवढी अर्जंट आहे का मी? आता तूच विचार कर मी काऊन वाट पाहत होतो तर. मी कसे काय विचार करीन? तुम्ही सांगा ना काऊन वाट पाहत होते. विचार कर आणि मला सांग मी काऊन वाट पाहत होतो तर. हट बापा, मला नाही समजत काऊन वाट पाहत होते तर. मला नाही माहीत. मी चालली आनंदीला भेटायला. अरे थांब थांब मी बी येतो ना. मी बी येतो. काऊन तुम्ही भेटलेच नाही का नवरी नवरदेवला अजून? भेटलो होतं. आता दोघं जाऊ ना भेटायला डबल. नाही मी चालले. काकू काका आहे, शांता काकू आहे. मी त्याच्यासोबत चालली भेटायला. तुम्ही या मागून. बाय. अरे कंचन थांब ना थांब ना थांब कंचन. अरे कंचन थांब ना. गेली. मी पण जातो आता. इथं आहे अक्षय. अक्षय ए अक्षय. अरे रोहिणी बोल ना. काय म्हणून राहिली? लय खुश दिसू राहिला. आतापर्यंत नाराज होता, अचानक कसं काय खुश झाला? काही नाही. काहीतरी हरपलं होतं ते सापडलं. काय हरपलं होतं आणि काय सापडलं? काही नाही तू नाही समजशील. मी काऊन नाही समजीत? सांग ना. सांगेन सर्वांना सांगेन वेळ आल्यावर. बरं मी जगदीश आणि वहिनीला भेटून येतो. अरे थांब ना, मी बी येतो ना. चाललो मी भेटायला. अरे अक्षय थांब ना, मी पण येते ना. थांब ना. हा पोरगा ना काहीच ऐकत नाही. आणि माझी इमोशन बिलकुल समजत नाही. त्याला काही समजतच नाही. अक्षय थांब, मी बी आली. शांता काकू, आई आले का तुम्ही? मी किती वेळची वाट पाहत होती तुमची. किती उशीर लावला, तुम्ही नाही आले. कंचन तुला म्हटलं होतं लवकर येशील म्हणून. एवढा उशीर लागते का कधी? मी किती वेळची वाट पाहत होती. कसं मला एकट्यासारखं लागत होतं. मी कधी येते माझी आई बाबा कधी येते, काकू कधी येते, कंचन कधी येते. मी किती वेळची वाट पाहत होती सर्वांची. खरं मला सर्वांची खूप आठवण येत होती. खूपच आठवण येत होती. आई आम्ही बी येणार होतं. आम्हाला उत्सुकता होती तुला भेटायची. पण आमची गाडीच पंक्चर पडली ना बहिणा. म्हणतात नाही गाडीच पंक्चर पडली म्हणून एवढा टाईम लागला हो याले आनंदी. नाही तर आम्ही लवकर येऊ राहिलो बहिणा. सूरज दादा आणि वहिनी तर मला खूप वेळची भेटून गेले. ते तर आले बी. सूरज आला का? हो सूरज दादा आणि वहिनी तर खूप वेळची भेटून गेले मला. काय माय बाई आम्हालाच यायला उशीर झाला व. आम्हाला वाटलंच आनंदी वाट पाहत असेल म्हणून. हो बाई आनंदी, आम्ही लवकरच निघालो होतो घरून. पण गाडी पंक्चर पडली ना म्हणून आम्हाला उशीर झाला याले. काय मला तसं झालं होतं. कधी माझ्या आनंदीला भेटतो कधी नाही, कधी मग आनंदीला भेटतो कधी नाही. जाऊ दे, आलो ना बाई आता आम्ही. आलो ना. हो काकू. आनंदी खरंच खूपच सुंदर दिसत आहे तू. खूपच सुंदर दिसत आहे. हो का, सुंदर दिसत आहे का मी? हो खूपच सुंदर दिसत आहे. कोण मेकअप करून दिला तुया? चांगली ब्युटी पार्लरवाली होती. हो माझ्या जेठानीनं मेकअप करून दिला. ब्युटी पार्लरवालीनं तर टायमावर आम्हाला चाट दिली. ब्युटी पार्लरवाली म्हणे येतच नाही म्हणे. तर ताईनं मेकअप करून दिला मायाला, मोहिनी ताईनं. का माय बाई किती मस्त मेकअप करून दिला व. एकदम असं वाटते की ब्युटी पार्लरवालीनंच मेकअप केला का. लय सुंदर मेकअप केला व. हो त्या ताईला खूप छान मेकअप करता येते. बरं तुझी सासू गिसू कुठं आहे तर मग बाई? माहीत नाही आता कुठं आहे तर. असं नाही तो कुठं. बरं आता तुला भेटलो आम्ही. तुझ्या सासू सासऱ्याला बी भेटतो. आणि त्याला म्हणा लागेन आता रिसेप्शन झालं की आमच्यासोबतच चाल मग तू घरी. मग उद्या येतील जवाईबा तुला घ्याले. हो का, मग बोलून पाहा तुम्ही मग माझ्या सासूसोबत. बाई आनंदी तुझ्या सासू सासऱ्याला भेटतो आम्ही आणि जातो आता. मग भेटू आपण. माझी थांबा एक फोटो काढा ना. बाप्पा फोटोही काढायचा आहे का? हो समोर पा. इकडे का बाप्पा? इकडे पाहायचं का? हो समोर पा. भैया इनके साथ एक फोटो निकालो. ठीक है इधर देखो 1 2 3 रेडी. जगदीश कॉंग्रॅच्युलेशन. अरे अजय दादा तू एवढा टाईम लेका लागते ना बॉ टाईम. या बायाचा मेकअप टाईम लागूनच जाते. बरं ठीक आहे. नमस्कार वहिनी. नमस्कार जगदीश, कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू वहिनी थँक्यू. जेवण वगैरे केलं का? नाही बॉ आताच आलो. बरं जायच्या पहिले जेवण वगैरे करून जासा ना वहिनी. जेवण करून जा. हो जगदीश. नवरीन तर खूपच सुंदर भेटली तुम्हाला. खूपच सुंदर आहे नवरीन. हो वहिनी. चला तर मग येतो आम्ही. थांबा एक फोटो काढा ना. भैया इनके साथ भी एक फोटो लो. दादा समोर काय. चल जगदीश येतो मग आम्ही. हो दादा. आणि जेवण केल्याशिवाय जाऊ नका बरं. हो ठीक आहे. काकू सर्वजण पहिले जेवण करून घ्या मग भेटागुटी करा. नाही हो बाई आनंदी, पहिले त्या सासू गिसूला भेटा लागेल ना. मग पाहू आम्ही जेवणा खावण्याचं. पहिले त्या सासूला भेटू. बरं ठीक आहे. माझ्या सासू सासऱ्याला भेटा आणि नंतर जेवण करसा ना. हो नाही तर तू यासोबतच जेवण करू ना आम्ही. नाही आम्हाला किती उशीर होते किती नाही. अजून खूप सारे पाहुणे यायचे बाकी आहे. यांचे मित्र सर यायचे बाकी आहे. मग आता ते येतील आणि आम्ही जेवण करू. चांगलं वाटते का? म्हणून सर्व पाहुणे घेऊन गेल्यावर आम्ही जेवण करू. तुम्ही करून घ्या. बरं ठीक आहे मग बाई आनंदी तुझ्या सासू सासऱ्याला भेटून येतो आम्ही. कंचन तू माझ्याजवळच थांब. असं मला एकटं लागत आहे. एक तर लाज वाटत आहे मला. मी तो उभी सारे लोक मला पाहू राहिले. हो कंचन तू थांब आनंदी जो आम्ही जातो. हो ठीक आहे काकू, मी थांबतो ना आनंदी जो. बाई आनंदी चल येतो मग आम्ही. होय
माय बाई चांगलाच खर्च केला व आनंदीच्या सासूनं लग्नावर. हो शांताबाई, खर्च तुला केला येईन. हो शांताबाई, माय तुला किती धुंडू राहिली मी, आता आली का लगे तू? हो बाई ना, आमची गाडीच पंक्चर झाली होती म्हणून आम्हाला टाईम झाला यायला. नाही बाई, मी तुला तिकडेच धुंडू राहिली. म्हटलं शांताबाई नाही दिसू राहिली, शांताबाई नाही दिसू राहिली. चल ना मग जेवण करून घेऊ ना, जेवासाठी वाट पाहत होती मी तुझी. माय बाई नाही ना व, आनंदीच्या सासूसोबत जेवा लागेल ना आम्हाला. तर काय म्हणन ते म्हणेन की इनीनं जेवण बी करून घेतलं माबीना. मग माहीत आहे तुले आनंदीची सासू कशी आहे तर, म्हणून तिच्यासोबत जेवण करावं लागेल ना. चांगलं वाटेल का एकटं एकटं आम्ही जेवण करून घेऊ? आई माय बाई, हो वा, तुमचे समजा नाही ते. नाही तू करून घे ना जेवण, तू करून घे. नाही हो शांताबाई, आता मी तुमच्यासोबतच जेवतो मग. आहे ना शांताबाई, किती खर्च केला तर. हां हो ना बाई, तशी वच्छलाबाईची इच्छा. आता आखरी पोराचं लग्न आहे ना, मग पैसा बी तर बम आहे ना. जेवण गिवण वाढायला पाहिजे ना, वेटर बी आहे. पैशावाल्याच्या गोष्टी आहे ना या साऱ्या. आहे ना माय बाई पैसा, तर काय करीन. तरी मग या पोरानं लव्ह मॅरेजेस केली, काही पैसा आदला काही लागलाच नाही लग्नाला. आता या पोराच्या लग्नावर करीन नाही खर्च तर काय करीन. मग तसंही पोरगा डॉक्टर आहे ना, पोरगाही बम कमवते. हो माय बाई, तशी वच्छलाबाईला कंजूस आहे, पण पोराच्या लग्नावर केला ती ना, मन खोलून खर्च केला. तर करीन नाही तर काय करीन माय बाई. पोरगा डॉक्टर आहे ना, त्याच्या ओळखी पाळकीवाले बी तर तसेच असतील ना. हो माय बाई, तेही आहे.